नमस्कार मंडळी, कशा आहात? ठीक ना? आज आपण व्हिडिओ करायला आलोय ते म्हणजे कमेंट्सच्या ह्याच्यावर व्हिडिओ करायला लावलोय. आज कमेंट्स काय आल्यात की 16 महिन्याचं वासरू आहे, मग त्याला भरवायचं का नाही भरवायचं. तर सिस्टीम कशी आहे तुम्हाला सांगतो याची. आता जर आतनं त्याची जर मेंटॅलिटी तयारी जर असेल पूर्ण, म्हणजे पिशवी म्हणा किंवा त्याची बॉडी स्ट्रक्चर म्हणा जर चांगला असेल, तर दादाने मला काही फोटो पाठवलेला नाही. फोटो पाठवला असतं तर जरा बरं झालं असतं, पण तरी पण मी त्यांना सांगतो की बाबा 16 महिन्याचं जर असेल तर तुम्ही जरा असं थोडंसं मागं थांबा, कारण शक्य नाही ते 16 महिन्यात भरवणं. आणि आता माझी 19 महिन्याची पाडी आहे. 19 महिन्याच्या पाडीला माझी आता जवळजवळ तुम्हाला सांगतोय परवा म्हणजे काल अखेरपर्यंत ही हिटवर होती. आता कसं व्हायला आलंय की ही दाखवताना माझा मुक्का दाखवा लागल्या. म्हणजे पहिले 2 मास तिने चांगले दाखवले आणि नंतर परत मग प्रॉब्लेम झाला माझा. आता आपण काय केलं की मी डॉक्टरांचा सल्ला थोडा घेतला. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर डॉक्टरांनी मला म्हणजे बघून आम्ही हे घेतला विषय करून की हे पॅकेट तिला दिले आता सध्या. तर म्हणजे जे आपल्याला आपण देऊ शकतोय ते, तरी पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचं हे दाखवून तुम्ही करू शकताय. रिपोर्टिंग म्हणून टीम असं आहे औषध हे. तर हे औषध 10 मिली मी तिला रोज संध्याकाळी आता देतोय. तरी देखील काल ती माझा होती, मला जितकी पाहिजे तितकी तिची घाण पडलेली नाही, तरी पण म्हणून मी थांबवली परत तुला. आणि दुसरी बाब म्हणजे सिलिबीचा विषय कसा आहे की आपण सिलिबीला आता सेल करतोय. मला वाटते बऱ्यापैकी तिचा व्यवहार होईल असं वाटतंय. जर झाला तर मग तिचा काही विषय येणार नाही. जाग्याअभावी आपण ती सील करतोय. आणि दुसरी गोष्ट काय की आता कसं व्हायला आलं की येणारा माणूस जे येतोय आमच्या गोट्यात बघायला, की म्हणतात की दोन्ही बी आम्हाला तुम्ही द्या. आपण फक्त हिला सेल करणार आहे, तिला देणार नाही आहे. फक्त ह्या याच्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. आपल्याला ती बी जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण हिला देतोय. वैरणीचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून द्यायला लागलोय. माझी इच्छा द्यायची खरोखर नाही, पण पर्याय नाही माझ्याकडं, म्हणून मी हे द्यायला लागलो. हा झाला द्यायचा विषय. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग त्या पावडरचा देखील उपयोग करू शकताय तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून. मी सांगतोय म्हणून नव्हे, पण माझा अंदाज आहे की सर्वसाधारण एक 22-23 महिने 24 महिने तर तुम्ही त्याला म्हणजे हेच करू नका. कारण तुम्हाला जर पुढे जर तिला चांगली लाईफ टाईम ठेवायची असेल तर 20-25 महिने तर तुम्ही अजिबात काय करू नका तिला. हे झाले कमेंटच्या बाबतीत. आता तुम्हाला सांगतो की एक काल आणि परवा दिवशी मला बाहेर काढायला जमलं नव्हतं यासने. काल TETची परीक्षा होती, त्यामुळे याला मला वाजले 8, त्यामुळे मी व्हिडिओ बी करू शकलो नाही आणि यांना बाहेर बी काढू शकलो नाही. तर आज मी यांना बाहेर काढलेलं. तर आमच्या ह्या मॅडम ह्या ज्या आहेत ह्या कधीच मध्ये दंगा करत नव्हत्या. त्या काल तिने इतकी मस्ती केली आज सकाळी संध्याकाळी मगाशी तिने, की ती देखील मी तुम्हाला दाखवतोय. अतिशय शांत असणारे आमचं पिल्लू आज दंगा करायला लागले. म्हणजे 2 दिवस असं कोंडून ठेवल्यागत झाले, त्यामुळे नाचायला लागल्या सकाळ रात्री मगाशी. तिचं ती मस्ती तुम्हाला मी पुढे दाखवतोय. आणि आता राहिला शेवटचा पार्ट. चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स फार महत्त्वाचे आहेत. कमेंट्सशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अतिशय आनंदाची की आपल्या चॅनलचे व्ह्यूअर्स देखील वाढायला लागले, सबस्क्रायबर देखील वाढायला लागले. सबस्क्रायबर संख्या देखील वाढत आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. असंच आपलं चॅनल मोठं करूया. असंच तुमचा सगळ्यांचा हातभार आमच्या पाठीशी राहू दे.
एक फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचा जर हात लागला तर आपण मोठं व्हायला काय अडचण येणार नाही. या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय गोमाता.